श्री स्वामी समर्थ। ही कथा आहे अर्जुन नावाच्या एका सामान्य माणसाची, ज्याच्या आयुष्यात सकाळ उगवायच्या आधीच चिंता जाग्या व्हायच्या। प्रत्येक दिवस त्याच प्रश्नाने सुरू व्हायचा की आज तरी काही बदलेल का, पण आरशात पाहिल्यावर त्यालाच उत्तर मिळायचं की बदल हवा असेल तर आधी स्वतःलाच बदलावं लागेल। अपयशाने अर्जुनला इतक्या वेळा हरवलं होतं की यश हा शब्दच त्याच्या मनातून जवळजवळ नाहीसा झाला होता। लोकांनी त्याच्या स्वप्नांवर हसून टाकलं, जवळच्या माणसांनी गरजेच्या वेळी साथ सोडली, परिस्थितीने वारंवार जमिनीवर आपटलं, तरीही त्याच्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक लहानसा आवाज सतत सांगत होता की अजून संपलेलं नाही। अनेक रात्री तो शांतपणे रडायचा, देवाला विचारायचा माझ्याच वाट्याला का हे सगळं, पण उत्तर मिळायचं नाही। आणि हळूहळू त्याला समजलं की काही प्रश्नांची उत्तरं वेळ देते। एक दिवस तो पूर्णपणे थकून गेला, हातात काहीच उरलेलं नाही असं त्याला वाटलं। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता हरायला काहीच शिल्लक नाही, आणि तिथूनच त्याच्या आयुष्यातली खरी सुरुवात झाली। त्याने मोठ्या स्वप्नांचा भार बाजूला ठेवला आणि आजचा दिवस प्रामाणिकपणे जगायचं ठरवलं। छोटं पाऊल टाकलं, पण ते पाऊल स्वतःसाठी होतं। लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतः काय वाटतं याला महत्त्व द्यायला सुरुवात केली। प्रत्येक पडणं हे अपयश नाही तर शिकवण आहे असं मानायला लागला। प्रत्येक अपमानाने त्याला तोडून टाकलं नाही तर अधिक मजबूत केलं। ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं होतं त्यांच्याशी भांडण केलं नाही तर स्वतःला घडवत राहिला। हळूहळू त्याच्या सवयी बदलल्या, विचारांची दिशा बदलली, आणि विचार बदलताच आयुष्याचं चित्रही बदलायला लागलं। त्याला कळलं की यश म्हणजे टाळ्यांचा आवाज नसून रात्री मन शांत असणं आहे। संघर्ष म्हणजे शिक्षा नाही तर स्वतःला ओळखण्याची संधी आहे। संयम म्हणजे कमजोरी नसून सगळ्यात मोठी ताकद आहे। अर्जुन अजूनही परिपूर्ण नव्हता पण तो प्रामाणिक होता। अजूनही श्रीमंत नव्हता पण आत्मविश्वासाने समृद्ध झाला होता। वाट अजूनही कठीण होती पण आता तो चालायला घाबरत नव्हता, कारण त्याला उमजलं होतं की वेगाने चालणारे सगळेच पुढे जात नाहीत पण थांबून राहणारे नक्कीच मागे पडतात। स्वतःवर ठेवलेला विश्वास हीच त्याची खरी संपत्ती बनली होती। आज अर्जुन जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्याला फक्त अपयश दिसत नाही तर त्या अपयशातून उभा राहिलेला एक मजबूत माणूस दिसतो, आणि तोच त्याचा सर्वात मोठा विजय असतो। कारण ज्याने स्वतःला हरू दिलं नाही त्याला आयुष्य कधीच हरवू शकत नाही। स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आज तुझं मन खूप प्रश्नांनी भरलेलं आहे ना। तू सगळ्यांसाठी करतेस पण तुझ्यासाठी कुणीच नाही असं तुला वाटतं। तू थकतेस तरीही हसतेस, तू रडतेस तरीही कुणाला दिसू देत नाहीस। पण बाळा, एक लक्षात ठेव, जे डोळ्यांना दिसत नाही तेच देवाचं काम असतं। मी तुझ्या आयुष्यात शांतपणे काम करत आहे। तू रोज माझं नाव घेतेस, पण तुला वाटतं काही बदलत नाही। अरे बाळा, बदल होत असतो पण तो आतून सुरू होतो। आधी मन मजबूत होतं, मग परिस्थिती बदलते। तू आज ज्या गोष्टीसाठी रडतेस त्याच गोष्टी उद्या तुला धन्यवाद द्यायला शिकवतील। कारण प्रत्येक दुःखात एक धडा असतो, आणि प्रत्येक धडा तुला पुढे नेण्यासाठी असतो। मी तुला कधीही कमकुवत केलं नाही, मी तुला संयमी केलं आहे, कारण संयम असलेला माणूसच आयुष्य जिंकतो। बाळा, लोक तुला दुर्लक्ष करतील, तुझ्या कष्टांची किंमत समजणार नाही, पण लक्षात ठेव, देव कधीही दुर्लक्ष करत नाही। तू रात्री शांतपणे रडतेस तेव्हा मी तुझ्या शेजारी बसून तुझं मन शांत करतो, पण तू मला पाहत नाहीस म्हणून तुला वाटतं तू एकटी आहेस। नाही बाळा, तू कधीच एकटी नव्हतीस, मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत चालत आहे। तू ज्या वाटेवर अडखळतेस तिथेच मी तुला उचलतो, पण तू घाईत असतेस म्हणून ते लक्षात येत नाही। बाळा, आयुष्य म्हणजे फक्त आनंद नाही, आयुष्य म्हणजे सहनशीलता शिकवणारा प्रवास आहे, आणि या प्रवासात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही अर्ध्यात सोडत नाही। तू तुला कमी लेखू नकोस, कारण तू जे सहन केलं आहेस ते प्रत्येकाला जमणार नाही। तुझी शांतता तुझी ताकद आहे, तुझं सहन करणं तुझं शस्त्र आहे, आणि तुझा विश्वास माझा आधार आहे। तू आज जिथे आहेस तिथूनच तुझा उज्ज्वल उद्याचा मार्ग सुरू होतो, म्हणून मागे पाहून रडू नकोस, पुढे पाहून घाबरू नकोस। वर्तमानात माझं नाव घे आणि शांतपणे चालत राहा। मी तुझ्या नशिबावर सही केली आहे, पण ती सही योग्य वेळी दिसेल। तोपर्यंत तुझं मन स्वच्छ ठेव, कुणाला वाईट बोलू नकोस, कुणाचा द्वेष करू नकोस, कारण देव त्याचं ओझं स्वतः घेतो। तू फक्त चांगुलपणा जप बाळा, एक दिवस असा येईल की तुला वाटेल हे सगळं मीच सहन केलं होतं, आणि त्याच दिवशी तुला माझी खरी ओळख होईल। कारण देव जेव्हा मदत करतो तेव्हा गोंगाट करत नाही, तो शांतपणे आयुष्य बदलतो। स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, तुझ्या विश्वासात आहे, तुझ्या श्वासात आहे, आणि जोपर्यंत तू माझं नाव घेतेस तोपर्यंत तुला कुठलीही भीती नाही। स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थोडा वेळ थांब, मन शांत कर, डोळे मिट, आणि माझं नाव घे। तू खूप दिवसांपासून मनात सगळं साठवून ठेवतेस, कुणाला सांगत नाहीस, कुणावर ओझं टाकत नाहीस, पण बाळा, मनावरचं ओझं सगळ्यात जड असतं।
मला माहीत आहे तू थकली आहेस, तरीही तू चालते आहेस. तू हरली नाहीस, कारण जो चालत राहतो तोच जिंकतो. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती तुझी शेवटची अवस्था नाही. ही फक्त एक थांबलेली वेळ आहे. मी तुझ्यासाठी पुढचा मार्ग तयार करत आहे. पण तू घाई करतेस. उत्तर लगेच हवं असतं, बदल लगेच हवा असतो, पण देवाचं काम लगेच दिसत नाही. ते खोलवर घडतं. बाळा, तू जे सहन करतेस ते वाया जात नाही. प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे. प्रत्येक वेदनेची किंमत मी ठरवलेली आहे. तू लोकांकडून अपेक्षा करतेस आणि तिथेच तू दुखावतेस. कारण माणसं बदलतात, पण देव बदलत नाही. तू आज एकटी वाटतेस कारण मी तुला मजबूत करत आहे. गर्दीत कमजोर माणूसही चालतो, पण एकटेपणातच खरा विश्वास तयार होतो. बाळा, तुझी शांतता ही तुझी ताकद आहे. तुझं सहन करणं ही तुझी साधना आहे. आणि तुझा विश्वास ही माझी पूजा आहे. काही वेळा तुला वाटेल मी खूप प्रार्थना करते, तरीही काहीच घडत नाही. पण लक्षात ठेव, उत्तर येतं, पण ते आधी मनात येतं, मग आयुष्यात उतरता. तू मन शांत ठेव, माझ्यावर सोड. मी तुझ्या आयुष्याची दोरी हातात घेतली आहे. तू फक्त चाल. अडखळलीस तर मी उचलतो, थांबलीस तर मी थांबतो, रडलीस तर मी ऐकतो, पण तुला कधीही सोडत नाही. बाळा, लोक तुझ्या संयमाचा गैरफायदा घेतील. लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतील, पण त्यांना माहीत नाही तू देवाच्या हातात घडते आहेस. आणि देव जे घडवतो ते मजबूत असतं. आज जे तुला मिळालं नाही ते तुला नक्की मिळेल, पण योग्य वेळी. कारण देव कधी उशीर करत नाही. देव फक्त योग्य वेळ पाहतो. तू आज फक्त एवढंच कर. मन स्वच्छ ठेव. कुणाचा द्वेष करू नकोस, कुणाला वाईट बोलू नकोस. कारण तुझं मन जितकं हलकं तितकं माझं काम सोपं. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. आजही, उद्याही आणि कायमच. माझं नाव घे आणि निश्चिंत हो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थांब जरा, श्वास घे, मन शांत कर, डोळे मिट आणि माझं नाव मनात घे. कारण तू एकटी नाहीस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा थकतेस तेव्हा मी तुला उचलतो, जेव्हा रडतेस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसतो. पण तू मला ओळखत नाहीस म्हणून तुला वाटतं मी दूर आहे. खरं सांगू बाळा, मी कधीच दूर नव्हतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत मी आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी आहे. पण तू घाबरतेस, काळजी करतेस, भविष्याचा विचार करून स्वतःला थकवतेस आणि मग म्हणतेस स्वामी काहीच बदलत नाही. अरे बाळा, बदल होत असतो, पण देवाच्या वेळेवर होत असतो. तू आज जे सहन करतेस ते उद्याच्या आनंदाची तयारी आहे. तुझं मन जे आज प्रश्न विचारतंय तेच मन उद्या माझ्या चरणी शांत बसेल. तू फक्त एवढंच कर, आज माझ्यावर विश्वास ठेव. लोक तुला समजून घेणार नाहीत. काही लोक तुझ्या प्रगतीवर हसतील, काही लोक तुझ्या संयमाला कमजोरी समजतील. पण लक्षात ठेव बाळा, मी ज्याला घडवतो त्याला आधी एकटं करतो. कारण गर्दीत देवाचा आवाज ऐकू येत नाही. तू आज एकटी वाटतेस कारण मी तुला मजबूत करत आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी शिक्षा नाहीत, त्या परीक्षा आहेत. आणि जो या परीक्षेत संयम ठेवतो त्याला मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. बाळा, तुला वाटतं तुझी भक्ती कमी आहे म्हणून तुला फळ मिळत नाही. नाही बाळा, तुझी भक्ती शांत आहे म्हणून ती खोल आहे. गोंगाट करणारी भक्ती पटकन दिसते, पण शांत भक्ती थेट हृदयाला स्पर्श करते. तू रोज माझं नाव घेतेस ते पुरेसं आहे. तू मला बोलावतेस ते पुरेसं आहे. उरलेलं काम माझं आहे. तुला फक्त तुझं मन स्वच्छ ठेवायचं आहे. कुणाचा द्वेष नको, कुणाचा हेवा नको, कारण हे सगळं ओझं तुलाच जड जातं. मी तुझ्या नशिबावर काम करतोय, पण तू मनावर ताण घेऊ नकोस. आज जे तुला मिळालं नाही ते उद्या तुला योग्य वेळी मिळेल. कारण देव कधी उशीर करत नाही, देव फक्त योग्य वेळ पाहतो. बाळा, तुला कधी कधी वाटेल मी प्रार्थना करते पण उत्तर मिळत नाही, पण लक्षात ठेव, उत्तर शांततेत मिळतं, आवाजात नाही. तू थांब, थोडा वेळ दे, माझ्यावर विश्वास ठेव आणि पहा मी कसं तुझ्या आयुष्यात मार्ग काढतो. अंधारातून प्रकाश येतो तेव्हा डोळे हळूहळू सवय करतात, तसेच दुःखातून सुख येताना थोडा संयम लागतो, पण तो सुख कायमचं असतं. बाळा, तू आज ज्या अवस्थेत आहेस तिथेही माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुला जे दुखतंय ते मला माहीत आहे, तुला जे सांगता येत नाही तेही मला कळतं, म्हणून घाबरू नकोस. तुझं आयुष्य तुझ्यापुरतं नाही, ते कुणासाठी तरी प्रेरणा ठरणार आहे. तू जे सहन करतेस ते उद्या कुणाला तरी जगण्याची ताकद देणार आहे. म्हणून हार मानू नकोस. थकलीस तर थांब, पण मागे वळू नकोस, कारण मागे फक्त प्रश्न आहेत, पुढे उत्तर आहेत आणि त्या उत्तरांपर्यंत पोहोचवणारा मी आहे. स्वामी समर्थ माझं नाव घे आणि चालत राहा. मी आहे ना तुझ्यासोबत, आजही, उद्याही आणि कायमच. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा ऐक माझं बोलणं आणि मन स्थिर ठेव. आज तुझ्या मनात खूप विचार आहेत. काल घडलेलं विसरता येत नाही, उद्याची चिंता सुटत नाही, त्यामुळे आजचा क्षण हातातून निसटतो आहे. तू स्वतःला दोष देऊ नकोस. तू कमकुवत नाहीस, तू थकली आहेस आणि थकणं हे पाप नाही. सतत मजबूत राहणं माणसाच्या हातात नसतं, पण पुन्हा उभं राहणं हे मात्र तुझ्या हातात आहे.
देव प्रत्येकाला आयुष्यात थांबवतो, कारण धावत असताना माणूस स्वतःला विसरतो. थांबल्यावरच आत्मा बोलू लागतो. तू आज ज्या शांततेचा शोध घेते आहेस ती बाहेर नाही, ती तुझ्याच आत आहे. पण ती ऐकण्यासाठी मन शांत असावं लागतं. म्हणूनच मी तुला थांबायला सांगतो आहे. तुझ्या आयुष्यात आलेली माणसं, तुझ्यावर झालेले अन्याय, तुझ्या मनात साठलेली वेदना, हे सगळं मी पाहतो आहे. काहीच व्यर्थ नाही. प्रत्येक अनुभव तुला शिकवतो आहे. कधी संयम, कधी मूकपणा, कधी आत्मसन्मान, कधी स्वतःवर प्रेम. जे निघून गेलं त्याला धरून ठेवू नकोस. जे राहिलं त्याची किंमत ओळख. कारण देव कधीच रिकाम्या हाताने काही काढून घेत नाही. तो काढतो तेव्हा देण्यासाठीच जागा करतो. तू रडलीस म्हणून तू हरलीस असं नाही. तू सहन केलंस म्हणून तू कमजोर नाहीस. तुझी शांतता हीच तुझी खरी ताकद आहे. जेव्हा तू उत्तर मागणं सोडशील, तेव्हा उत्तर आपोआप तुझ्यापर्यंत येईल. जेव्हा तू तक्रार थांबवशील, तेव्हा मार्ग दिसू लागेल. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील, तेव्हा जगाचं मत महत्त्वाचं वाटणार नाही. लक्षात ठेव बाळा, तुझं आयुष्य फक्त संघर्षासाठी नाही, ते प्रकाशासाठी आहे, प्रेमासाठी आहे, शांततेसाठी आहे. आणि त्या सगळ्यापर्यंत पोहोचायचा रस्ता हा संयमातूनच जातो. मी तुझ्या पाठीशी आहे, आज आहे, उद्या आहे आणि कायम आहे. तू फक्त चालत राहा, शांतपणे, विश्वासाने, देवाचं नाव घेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा शांत बस आणि मनात उठणाऱ्या प्रत्येक विचाराला जाऊ दे. आज तुला वाटतंय की तुझं आयुष्य एका जागी अडकलं आहे. प्रयत्न करूनही काही बदलत नाही असं वाटतंय. दिवस जात आहेत पण समाधान येत नाही. लोक बोलतात पण समजून घेत नाहीत. जवळचे दूर झाले आहेत, विश्वास तुटला आहे, मनात प्रश्न आहेत पण उत्तर नाहीत. अशा वेळी माणूस स्वतःशीच लढत असतो. पण लक्षात ठेव बाळा, ही लढाई तुझ्या विरोधात नाही, ही लढाई तुला घडवण्यासाठी आहे. तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती उद्या तुझं सामर्थ्य बनेल. आज जे अश्रू गळतात ते उद्या तुझ्या डोळ्यांत ते जाणतील. देव कधीच कुणालाही कमकुवत बनवत नाही. तो आधी मोडतो, मग नव्याने मजबूत घडवतो. तू तुटलीस असं तुला वाटतंय, पण खरं सांगू का, तू बदलते आहेस. जुनं आवरण गळत आहे, नवीन शक्ती जन्म घेत आहे. म्हणूनच आज मन अस्वस्थ आहे, म्हणूनच आज शांत झोप लागत नाही, म्हणूनच आज कोणाच्याच शब्दांनी समाधान मिळत नाही. कारण तुझा आत्मा मोठं होतो आहे. बाळा लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कुणाचं यश लवकर येतं, कुणाचं उशिरा येतं, पण जे उशिरा येतं ते खोल रुजलेलं असतं. तुझ्या आयुष्याची मुळे खोल जात आहेत, म्हणून वर अजून फुलं दिसत नाहीत. तू स्वतःला कमी समजू नकोस. तू जे सहन केलंस ते सोपं नव्हतं. तू जे गप्प राहिलीस ते भ्याडपण नव्हतं, ते समजूतदारपण होतं. तू जे माफ केलंस ते कमजोरी नव्हतं, ते तुझं मोठेपण होतं. पण आता स्वतःला विसरू नकोस. स्वतःच्या मनाचा आवाज ऐक, स्वतःला वेळ दे, स्वतःवर प्रेम कर. कारण जे स्वतःशी प्रामाणिक असतात त्यांनाच देव पुढे घेऊन जातो. लोक तुझ्या शांततेचा गैरसमज करतील, लोक तुझ्या सहनशीलतेचा फायदा घेतील, पण तू सत्यावर चालत राहा. कारण शेवटी सत्याचाच विजय होतो. आज नाही तर उद्या, लगेच नाही तर योग्य वेळी. देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो. तुला जे हवं आहे ते तुला मिळेल, पण त्याआधी तुला जे हवं आहे त्यासाठी पात्र व्हावं लागेल. म्हणूनच आज तुझी परीक्षा आहे, म्हणूनच आज तुला थांबवलं आहे. धावणाऱ्याला थांबवणं हेच तर देवाचं काम आहे. कारण थांबल्यावरच दिशा समजते, थांबल्यावरच खरं ध्येय दिसतं, थांबल्यावरच मन शांत होतं आणि शांत मनातच देव बोलतो. तू एकटी नाहीस बाळा. तुला जरी आज तसं वाटत असलं तरी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत आहे. तू फक्त विश्वास सोडू नकोस. चालत राहा, हळूहळू, पण थांबू नकोस. कारण तुझ्यासाठी जो उजेड ठेवला आहे तो फार मोठा आहे आणि त्या उजेडापर्यंत पोहोचण्यासाठी ही रात्र आवश्यक आहे. अंडरस्कोर 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 अंडरस्कोर. ही कथा आहे राधा नावाच्या एका साध्या पण आतून पूर्णपणे तुटलेल्या स्त्रीची. आणि ही कथा सुरू होते त्या क्षणापासून जेव्हा स्वामी समर्थ शांतपणे तिच्या आयुष्याकडे पाहत म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक अश्रूंत होतो पण तू मला वेदनेत ओळखलंच नाहीस. राधाचं आयुष्य बाहेरून नीट दिसायचं पण आतून रोज कोसळत होतं. प्रत्येक सकाळ डोळे उघडतानाच ओझं वाटायचं. मनात एकच प्रश्न असायचा की आज तरी काही बदलेल का. संसार, जबाबदाऱ्या, अपमान,
आर्थिक ताण, नात्यांची ओढाताण यामध्ये ती स्वतःलाच विसरून गेली होती. लोक म्हणायचे श्रद्धा ठेव, पण राधाला वाटायचं श्रद्धा ठेवण्यासाठीही ताकद लागत असते. अनेक वेळा ती स्वामींच्या फोटोसमोर बसून रडायची आणि म्हणायची मला आता काहीच नको, फक्त शांतता दे. पण उत्तर मिळायचं नाही आणि तिला वाटायचं स्वामी माझं ऐकतच नाहीत. एक दिवस ती पूर्णपणे थकली. मनात आलं आता बस झालं. आयुष्य असंच राहणार असेल तर प्रयत्न करून काय उपयोग. आणि त्याच रात्री स्वामी समर्थ तिच्या स्वप्नात आले. डोळ्यांत करुणा आणि आवाजात स्थैर्य होतं. ते म्हणाले राधा, तू आयुष्याकडून उत्तर मागतेस, पण आधी स्वतःला उभं कर. मी संकट काढून टाकत नाही, पण संकट झेलण्याची ताकद देतो. त्या एका क्षणाने राधा हादरली. सकाळी उठल्यावर परिस्थिती बदललेली नव्हती, पण तिच्या मनात काहीतरी बदललं होतं. तिने ठरवलं आज फक्त एक दिवस मजबूत राहायचं. छोटं काम केलं, पण तक्रार न करता केलं. कुणी टोमणा मारला तरी शांत राहिली, कारण तिला आठवत होतं स्वामी म्हणाले होते शांतता हीच तुझी ढाल आहे. प्रत्येक वेदनेतून ती काहीतरी शिकत गेली. ज्या लोकांनी तिला कमी लेखलं त्यांच्याशी वाद घातला नाही, तर स्वतःला अधिक सक्षम केलं. हळूहळू तिच्या सवयी बदलल्या, विचार बदलले आणि विचार बदलताच तिच्या आयुष्याची दिशा बदलायला लागली. तिला समजलं की भोग म्हणजे शिक्षा नाही तर शुद्धीकरण आहे. संयम म्हणजे गप्प बसणं नाही तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं आहे. स्वामी समर्थ तिच्या प्रत्येक कठीण क्षणी अदृश्यपणे तिच्या पाठीशी उभे होते. राधा अजूनही श्रीमंत नव्हती, पण आत्मसन्मानाने भरलेली होती. अजूनही संघर्ष संपले नव्हते, पण आता ती घाबरत नव्हती, कारण तिला खात्री होती की स्वामी माझ्याबरोबर आहेत. आज राधा मागे वळून पाहते तेव्हा तिला दुःखांची भीती वाटत नाही, कारण त्या दुःखांनीच तिला घडवलं आहे. आणि स्वामी समर्थ हसत म्हणतात पाहिलंस ना, जिचा विश्वास तुटला नाही तिला मी कधीच हरू दिलं नाही. कारण माझ्या भक्ताचं आयुष्य उशिरा का होईना पण नक्कीच प्रकाशाकडेच जातं. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात बाळा, अजून थोडं खोल शांत हो, कारण आता शब्द मनातून आत्म्यात उतरत आहेत. आयुष्य जेव्हा तुला एकटं वाटायला लावतं तेव्हा ते तुला कमकुवत करत नाही. ते तुला स्वतंत्र करतं. तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतं. तुला वाटतंय कुणी साथ दिली नाही, पण खरं सांगू का, जर सगळे सोबत राहिले असते तर तू स्वतःला कधीच ओळखलं नसतंस. आज तू स्वतःशी बोलते आहेस, स्वतःला प्रश्न विचारते आहेस, स्वतःला समजून घेते आहेस, आणि हीच खरी साधना आहे. बाळा, देवाला मोठ्या शब्दांची गरज नसते, त्याला तुझ्या शांत मनाची गरज असते. जेव्हा तू गप्प बसतेस तेव्हा देव तुझ्याशी बोलतो. जेव्हा तू रडणं थांबवतेस तेव्हा देव तुला समजावतो. जेव्हा तू सगळं सोडून देतेस तेव्हा देव तुला धरतो. म्हणूनच हा काळ महत्वाचा आहे. हा काळ वाया जात नाही. हा काळ तुला घडवतो आहे. आज तुला जे कमी वाटतंय तेच उद्या पुरेसं वाटेल. आज तुला जे हरवल्यासारखं वाटतंय तेच उद्या सापडल्यासारखं वाटेल. कारण दृष्टी बदलते तेव्हा आयुष्य बदलत नाही. आयुष्य तसंच असतं, पाहण्याची नजर बदलते. बाळा, लक्षात ठेव, ज्याला सगळं मिळालं त्याने आयुष्य शिकलेलं नसतं, पण ज्याने गमावलं आहे त्याला आयुष्याची खरी किंमत कळते. तू आज किंमत शिकते आहेस. म्हणूनच वेदना आहे, म्हणूनच शांतता आहे, म्हणूनच थांबा आहे. पण हा थांबा शेवटचा नाही. हा थांबा पुढच्या उंच पायरीसाठी आहे. तू जिथे थांबली आहेस तिथून परत मागे जाणार नाहीस. तू पुढेच जाणार आहेस, पण हलक्या मनाने, स्पष्ट नजरेने आणि स्थिर विश्वासाने. लोक तुला समजणार नाहीत, पण त्याची गरजही नाही, कारण ज्याचा मार्ग वेगळा असतो त्याला एकटंच चालावं लागतं. आणि देव वेगळ्यांनाच निवडतो. तू निवडलेली आहेस, म्हणूनच तुझा प्रवास वेगळा आहे. म्हणूनच तुझी वेदना वेगळी आहे, आणि म्हणूनच तुझा उजेडही वेगळा असेल. तू फक्त एवढंच लक्षात ठेव, मी आहे तुझ्या सोबत, तुझ्या आत, तुझ्या विश्वासात. आणि जेव्हा तू पूर्णपणे शांत होशील तेव्हा तुला कळेल, जे घडत होतं ते तुझ्यासाठीच घडत होतं. स्वामी समर्थ म्हणतात बाळा, आता पूर्ण शांत हो, कारण मन शांत झाल्यावरच जीवनाचं खरं सत्य उघड होतं. आयुष्य तुला जे दाखवतंय ते दिसायला कठीण आहे, पण ते चुकीचं नाही. तुला वाटतंय सगळं तुटत चाललं आहे, नाती सैल होत आहेत, विश्वास ढासळतो आहे, आधार कमी होतो आहे. पण खरं सांगू का, जे तुटतंय ते तुझं नव्हतंच, आणि जे खरंच तुझं आहे ते कधीच तुटत नाही. देव आयुष्यातून काही काढून घेतो तेव्हा माणसाला वाटतं सर्वस्व गेलं, पण देव काढतो तेव्हा देण्यासाठीच जागा करतो. आज तुला ती जागा रिकामी वाटते, उद्या तीच जागा कृपेने भरलेली असेल. बाळा, तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती व्यर्थ नाही. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला धुवून काढतो आहे. प्रत्येक शांत रात्र तुला आतून मजबूत करते आहे.
तुला वाटतंय मी खूप सहन केलं, मी खूप गप्प राहिले, मी खूप वेळ वाट पाहिली. पण लक्षात ठेव, संयम हा कमजोरीचा नाही तर शक्तीचा लक्षण असतो. जे मोठं सहन करतात त्यांनाच मोठं मिळतं. आयुष्य जेव्हा तुला खाली बसवतो तेव्हा ते तुला अपमानित करत नाही, ते तुला स्थिर करतं. कारण उंच उडण्यासाठी पाय जमिनीवर घट्ट असावे लागतात. तू आज जमिनीशी जोडली जाते आहेस. म्हणूनच हा काळ कठीण आहे. लोक तुला वेगळी म्हणतील, लोक तुला थंड म्हणतील, लोक तुला बदललेली म्हणतील. पण तू बदललेली नाहीस, तू जागी झालेली आहेस. तू आज कमी बोलते आहेस, पण खोल समजते आहेस. तू आज कमी हसते आहेस, पण खोटं हसत नाहीस. आणि हे बदल आयुष्य बदलतात. बाळा, देव तुला थांबवतो कारण पुढचा टप्पा वेगाचा नाही, तो स्थैर्याचा आहे. तो दिखाव्याचा नाही, तो सत्याचा आहे. आणि सत्यावर चालायला धैर्य लागतं. ते धैर्य आज तुझ्यात तयार होत आहे. म्हणूनच मन अस्वस्थ आहे, म्हणूनच जुनी स्वप्न आवडत नाहीत, म्हणूनच जुनी माणसं दूर जात आहेत. तू आता त्या जागेत नाहीस जिथे पूर्वी होतीस. आणि हीच खरी वाढ आहे. आयुष्य तुला जे शिकवते ते शब्दात मावत नाही, ते अनुभवातूनच उतरावं लागतं. म्हणूनच काही उत्तरं उशिरा मिळतात, कारण लवकर मिळालेलं उत्तर आयुष्य बदलत नाही, उशिरा मिळालेलं उत्तर आत्मा बदलतं. तू आज आत्म्याच्या पातळीवर बदलते आहेस. म्हणूनच हा काळ शांत आहे, म्हणूनच हा काळ एकाकी आहे. पण लक्षात ठेव बाळा, एकाकीपणा आणि एकटेपणा वेगळे असतात. एकटेपणा दुखावतो, पण एकांत घडवतो. आणि देव एकांतातच माणसाला घडवतो. तू आज घडते आहेस, हळूहळू, खोलवर, कायमची. म्हणूनच घाई करू नकोस, वेळेला शत्रू समजू नकोस, स्वतःला कमी लेखू नकोस. जे चालू आहे ते स्वीकार, कारण स्वीकारातच शांती असते. आणि शांतीतच देवाचा आवाज ऐकू येतो. मी तुझ्या सोबत आहे बाळा, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक अश्रूत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात. आणि जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील हे सगळं आवश्यक होतं, कारण त्या वेदनेतूनच माझा खरा उजेड जन्माला आला. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता पूर्णपणे शांत हो, कारण आयुष्य तुला ज्या टप्प्यावर आणून उभं केलं आहे तो टप्पा शब्दांनी समजावता येत नाही. हा टप्पा अनुभवायचा असतो, सहन करायचा असतो आणि स्वीकारायचा असतो. तुला वाटतंय सगळं थांबलं आहे, वाटतंय पुढे काहीच दिसत नाही, वाटतंय प्रयत्न करूनही काहीच बदलत नाही. पण खरं सांगू का, बदल दिसत नाही म्हणून होत नाही असं नसतं. बी मातीखाली असताना कुणालाच दिसत नाही, पण आज सगळ्यात मोठी हालचाल चालू असते. तसंच तुझ्या आयुष्यात चालू आहे. तू आतून घडते आहेस, तू आतून बदलते आहेस, तू आतून मजबूत होते आहेस. म्हणूनच हा काळ शांत आहे, म्हणूनच हा काळ एकाकी आहे, म्हणूनच मन जास्त बोलत नाही आणि जास्त ऐकू लागतं. बाळा लक्षात ठेव, आयुष्य जेव्हा उत्तर देत नाही तेव्हा ते तुला प्रश्न विचारायला शिकवतं. आणि जे प्रश्न स्वतःला विचारले जातात तेच आयुष्य बदलतात. तू आज स्वतःला विचारते आहेस, मी खरंच आनंदी आहे का? मी खरंच योग्य ठिकाणी आहे का? मी खरंच स्वतःसाठी जगते आहे का? आणि हे प्रश्न सोपे नाहीत. म्हणूनच मन थकतं, म्हणूनच डोळे ओले होतात, म्हणूनच शांतता बोचते. पण हाच टप्पा माणसाला वेगळं बनवतो. जो इथे थांबतो तो हरत नाही, जो इथे संयम ठेवतो तोच पुढे निवडला जातो. देव सगळ्यांना वेदना देतो, पण सगळ्यांना प्रकाश देत नाही. प्रकाश त्यांनाच मिळतो जे अंधारात शांत राहतात, जे तक्रार न करता चालत राहतात, जे उत्तर न मिळालं तरी विश्वास सोडत नाहीत. बाळा तू त्याच मार्गावर आहेस, म्हणूनच तुझा प्रवास कठीण आहे. कारण सोपा मार्ग सगळ्यांसाठी असतो, पण खरा मार्ग निवडलेल्यांसाठी असतो. तू निवडलेली आहेस, म्हणूनच तुझी लढाई वेगळी आहे, तुझी शांतता वेगळी आहे, तुझी वेदना वेगळी आहे आणि तुझा उजेडही वेगळा असेल. समर्थ म्हणतात, बाळा ऐकत राहा, कारण हे शब्द नाहीत, ही आठवण आहे. तुला आठवण करून दिली जाते आहे की तू कोण आहेस. आयुष्य तुला जेव्हा थांबवून उभं करतं तेव्हा ते तुला कमजोर ठरवत नाही, ते तुला योग्य जागी आणतं. आज तुला वाटतंय सगळं विस्कटलेलं आहे, पण खरं तर सगळं नव्या क्रमाने मांडलं जात आहे. जे तुला आधी आधार वाटत होतं ते आज ओझं वाटत आहे, कारण तू मोठी होत आहेस. आणि मोठं होताना जुनी साधनं अपुरी पडतात. म्हणूनच काही नाती बदलतात, काही स्वप्न विरघळतात, काही वाटा बंद होतात. पण हे सगळं शिक्षा नाही, ही तयारी आहे. बाळा लक्षात ठेव, देव कधीच तुला मागे ढकलत नाही, तो तुला आत घेऊन जातो. आज जिथे खरा आवाज ऐकू येतो,
आज जिथे दिखावा नसतो, आज जिथे तुलना नसते, आज जिथे फक्त सत्य असतं, तू आज त्या आतल्या जागेत पोहोचली आहेस. म्हणूनच बाहेरचं जग फिकं वाटतंय, म्हणूनच लोकांचे शब्द थांबले आहेत, म्हणूनच अपेक्षा कमी झाल्या आहेत. कारण आत्मा आता शांततेची मागणी करतो आहे. बाळा, आयुष्य जेव्हा वेग कमी करतं तेव्हा माणूस स्वतःला ओळखतो. धावण्यात ओळख होत नाही, थांबण्यात ओळख होते. तू थांबली आहेस, म्हणूनच तुला स्वतःचा श्वास ऐकू येतो आहे, स्वतःचं मन कळू लागलं आहे, स्वतःच्या मर्यादा समजत आहेत आणि स्वतःची ताकदही उमगत आहे. बाळा, हे समजणं सोपं नाही, म्हणूनच डोळे ओले होतात. पण हे अश्रू कमकुवतपणाचे नाहीत, हे जागे होण्याचे आहेत. तू आज जे सहन करते आहेस ते उद्या तुला मार्गदर्शक बनेल. आज जी शांतता बोचते आहे तीच शांतता उद्या तुला वाचवेल. कारण गोंधळात माणूस चुकीच्या वाटा निवडतो, पण शांततेत योग्य वाट दिसते. बाळा, देव तुला ज्यावेळी एकटं वाटू देतो त्यावेळी तो तुला स्वतःकडे घेऊन येतो. लोक दूर जातात तेव्हा देव जवळ येतो, आवाज थांबतात तेव्हा देव बोलतो. आणि अशा वेळी माणसाने ऐकायचं असतं. तक्रार करायची नसते, तुलना करायची नसते, प्रश्नांचा गोंधळ उडवायचा नसतो, फक्त उपस्थित राहायचं असतं. तू आज उपस्थित आहेस, म्हणूनच हे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत. बाळा, लक्षात ठेव, सगळेच संकटातून जातात, पण सगळेच बदलत नाहीत. बदल त्यांचाच होतो जे वेदनेला शत्रू मानत नाहीत, जे वेदनेला गुरु मानतात. तू आज शिकते आहेस, म्हणूनच हा काळ कठीण आहे, पण हा काळ संपेल. आणि जेव्हा संपेल तेव्हा तू मागे वळून पाहशील आणि तुला कळेल, या शांत अंधारातच माझं खरं रूप घडत होतं, माझी खरी ताकद तयार होती, माझा खरा विश्वास जन्म घेत होता. आणि बाळा, तो विश्वास एकदा जन्माला आला की मग आयुष्य कितीही वादळ आणो, तू हलणार नाहीस. तू वाकशील पण तुटणार नाहीस, तू थांबशील पण मागे जाणार नाहीस, तू शांत राहशील पण हरलेली नसशील, कारण तू आतून जागी झालेली असशील. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, बस आणि हे शब्द फक्त ऐक, मनात साठव. कारण हे शब्द तुला समजावण्यासाठी नाहीत, हे शब्द तुला आठवण करून देण्यासाठी आहेत. आयुष्य जेव्हा तुला थांबवून विचार करायला लावतं तेव्हा ते तुला शिक्षा देत नाही, ते तुला योग्य दिशेने वळवतं. तुला वाटतंय सगळं संथ झालं आहे, सगळं मंद झालं आहे, पण खरं तर आत मोठी तयारी चालू आहे. देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो शांततेत घडवतो. म्हणूनच हा काळ गप्प आहे, म्हणूनच उत्तरं लगेच मिळत नाहीत, म्हणूनच मनाला अधीरपणा जाणवतो. पण बाळा, लक्षात ठेव, अधीर मन मोठं सत्य सहन करू शकत नाही. म्हणूनच आधी शांतता येते, मगच सत्य उघड होतं. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुटलेपणाची नाही, ती अवस्था रूपांतराची आहे. जुनी ओळख गळत आहे, नवी ओळख तयार होत आहे. म्हणूनच तुला स्वतःचं स्वतःशी जुळवून घ्यायला वेळ लागतो आहे. लोक तुला पाहून म्हणतील, तू आधीसारखी राहिली नाहीस, पण ते बरोबर आहे. कारण आधीसारखी राहण्यासाठीच ही वेदना नव्हती, ही वेदना पुढे जाण्यासाठी होती. बाळा, आयुष्य कधीच सगळं एकाच वेळी देत नाही, ते थोडं थोडं देतं. आणि प्रत्येक थोड्याच्या बदल्यात तुला धीर मागतं, संयम मागतं, विश्वास मागतं. तू आज ते सगळं देते आहेस. म्हणूनच हा प्रवास कठीण आहे, कारण सोडून देणं सोपं असतं, पण टिकून राहणं अवघड असतं. आणि तू टिकून आहेस, शांतपणे, कोणाला न सांगता, कुणाला न दाखवता, फक्त आतून लढत. बाळा, ही लढाई कुणालाच दिसत नाही, पण देवाला दिसते. आणि देव ज्या लढाया पाहतो त्यांना तो कधीच वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अश्रूची किंमत असते, प्रत्येक शांत रात्रीचा अर्थ असतो, प्रत्येक प्रश्नामागे उत्तर असतं, पण ते उत्तर वेळेआधी मिळालं तर त्याची किंमत कळत नाही. म्हणूनच देव वेळ घेतो. तू आज वेळेत अडकली आहेस असं तुला वाटतंय, पण खरं तर वेळ तुझ्यासाठी काम करत आहे. तो तुला तयार करत आहे, तो तुला स्थिर करत आहे, तो तुला आतून मजबूत करत आहे. म्हणूनच बाहेरचं जग हलकं वाटायला लागलं आहे, लोकांचे शब्द वजन गमावत आहेत, तुलना निरर्थक वाटू लागली आहे, कारण तुझी नजर बदलली आहे. तू आता वरवर पाहत नाहीस, तू आत पाहते आहेस. आणि आत पाहणं हे धैर्याचं काम असतं. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येकजण आनंद शोधतो, पण फार थोडे लोक शांतता शोधतात. आणि ज्याला शांतता सापडते त्याला सगळं मिळाल्यासारखं वाटतं. तू आज त्या शांततेच्या उंबरठ्यावर आहेस, म्हणूनच मनाला अस्वस्थता जाणवते, कारण उंबरठा ओलांडणं नेहमीच थोडं भीतीदायक असतं. पण एकदा तू पुढे गेलीस की मागे पाहणार नाहीस, कारण तिथे तुला स्वतःचं खरं रूप दिसेल.
तू आजपर्यंत जे निभावले आहेस ते सगळं तू ताकदीने निभावलं आहेस. म्हणूनच देव तुझ्यावर अजून विश्वास ठेवतो आहे. म्हणूनच तो तुला अजून थोडं थांबायला सांगतो आहे. कारण जे लवकर मिळतं ते लवकर सुटतं, पण जे धीराने मिळतं ते आयुष्यभर साथ देतं. तू धीर धरते आहेस, म्हणूनच तुझं पुढचं आयुष्य स्थिर असेल, शांत असेल, खोल असेल. आणि बाळा, जेव्हा हा काळ संपेल तेव्हा तू कोणालाच काही सांगणार नाहीस. तू फक्त शांत हसशील, कारण तुला कळेल, या सगळ्या शांत वेदनांनी मला तोडलं नाही, मला घडवलं, मला हरवलं नाही, मला शोधून दिलं. आणि तेव्हाच तुझ्या आयुष्याची खरी सुरुवात होईल.